किती जण अडकलेले होते, आतापर्यंत किती जणांचं रेस्क्यू केलंय, आणखी किती जण अडकल्याची शक्यता आहे आणि मृत्यू झाल्याची माहिती मिळते. नक्की आतापर्यंत परिस्थिती काय? आता काल आपण जसं सांगितलं तर 23 जे कर्मचारी तिथे अडकले होते, 23 कर्मचाऱ्यांपैकी काल आपण 14 कर्मचाऱ्यांना सुरक्षित आपण बाहेर काढलं होतं. त्यांची सर्वांची प्रकृती व्यवस्थित आहे. आज सकाळी आपण अजून एक व्यक्ती त्यांना आपण रेस्क्यू केलं. ते गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्यांना आता आपण YCMला पाठवलेलं आहे आणि YCMमध्ये आता ते पोचल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल आपल्याला कळेल. उर्वरित आता जे 8 अजून कर्मचारी आहेत त्यांचा शोध घेतलेला आहे. त्यातल्या आता अजून 2 लोकांचं लोकेशन सापडलेलं आहे. उर्वरित लोकांचं आता लोकेशन ते शोधत आहेत. कचरा खूप आहे, हाताने सगळा कचरा त्यांना बाजूला करावा लागतो आहे आणि त्याच्यामुळे थोडा ऑपरेशनला वेळ लागतो आहे. पण रेस्क्यू ऑपरेशन अजून चालू आहे. सर किती लोक आहेत अजून आतमध्ये 8 लोक आहेत. त्यांच्याशी काही संपर्क होते काय? आता संपर्क होत नाही त्यांच्याशी. सर, वेस्ट टू एनर्जीचा हा प्रकल्प राबवताना नियमांचं पालन केलं गेलंय काय दिसतंय? ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या ढिगाच्या शेजारी कार्यालयाचं हे इमारत उभारण्यात कचऱ्याच्या ढिगामध्ये नव्हती ती. कचऱ्याच्या त्या ढिगापासून जवळजवळ 30 मीटरवरती सेफ अंतरावरती बिल्डिंग होती. बिल्डिंगच्या स्ट्रक्चरबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. बिल्डिंगचं स्ट्रक्चर व्यवस्थित होतं. बिल्डिंग 2 वर्षापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं होतं. परंतु ज्या पद्धतीने हा एवढा मोठा कचऱ्याचा ढीग पडला त्याच्यामुळे ती बिल्डिंग कोसळली. परमिशन मिळालीच हा प्रश्न आहे. खाली कचरा नव्हता. बिल्डिंगचं व्यवस्थित प्लॅनिंग करून बिल्डिंगचा फाउंडेशन वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. सर, प्लॅनिंग असतं तर हा दुर्घटना झाली सर, सगळ्यात महत्त्वाचा हा नैसर्गिक आपत्ती आहे. इमारत पडलेली आहे, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र या रेस्क्यू ऑपरेशन नंतर काही चौकशी केली जाणार आहे का किंवा आणि मृतांच्या नातेवाईकांना काय मदत केली जाणार? समिती वगैरे गठीत करणार आहे? मुळामध्ये त्याला धरून एक प्रश्न आहे की ज्या कंपनीला अँटोनीला हे सगळं टेंडर दिलं होतं त्या कंपनीचा एकही अधिकारी कंट्रोल रूम मध्ये अजूनही नाहीये. जेव्हा की आज प्रकल्प सुरू आहे, आज घटना घडली तर जबाबदार कोण? आणि आता अधिष्ठाता जे आहेत आपल्या महानगरपालिकेचे डीन, त्यांनी एक डिक्लेअर केलेला आहे, एक मयत आहे. तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत का आपण ठेकेदाराच्या विरोधात? नाही, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही नैसर्गिक आपत्ती आहे. इतक्या दिवस 3 दिवसापासून जो पाऊस झाला त्या पावसामुळे हा कचऱ्याचा जो ढीग आहे त्याचं वजन वाढल्यामुळे तो सरकून खाली आला, ढासळला आणि तो इमारतीवर पडला आणि त्याच्यामुळे इमारत ही कोलॅप्स झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणाचा दोष आता लगेच आपल्याला तसं म्हणता येणार नाही. तुम्ही असं इमारत बांधताना याच्यावरती आपण बघतो JCB वगैरे सुद्धा जातो, पोकलेन जातो, ट्रक जाऊन त्याच्यावरती बॉय मायनिंगचं काम चालू आहे. त्याच्यामुळे तो असं कचऱ्याचा डोंगर पडेल असं कोणाला त्याचा शक्यताच नाही ना. पण पाऊसच इतका झाला आहे की त्या पावसामुळे 5 मीटर अंतरावरती किंवा 5 ते 6 फुटावरती भिंत असणं आवश्यक आहे. तशी कोणती नव्हती. 30 मीटरचा सर्वात प्रायोरिटी पहिल्यांदा आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्व बसून महापौर साहेब, जिल्हाधिकारी याच्यावरती चर्चा करू. काय तुम्हाला काय नाही, आता जे 8 त्यांच्यात काही संपर्क होत नाही आहे, परंतु त्यांना लोकेट करण्याचे प्रयत्न पूर्ण आर्मीचे NDRFचे चालू आहे. आता एक जणाचा मृत्यू झाला. आणखी काही मृत्यू जर वाढले, अपेक्षा करूयात की ते सुखरूप असतील. जर कदाचित वाढले तर याची जबाबदारी कुणाची? म्हणजे लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का की आपण नैसर्गिक आपत्ती म्हणणार आणि नैसर्गिक आपत्ती म्हटलं की सगळ्या जबाबदाऱ्या आपोआपणे निसटून जातात. इथं भिंत नाही आहे, प्रकल्पाचे कर्मचारी इथं प्रकल्पावरती नाही आहेत. जर कदाचित कचरा खाली येतोय तर भविष्यातच हे नियोजन करायला पाहिजे होतं. म्हणजे बिल्डिंग बांधताना आलं नाही खाली येऊ शकतो.
वेळ असतो. त्यामुळे कदाचित अजून बराच वेळ ह्या अजूनपर्यंत कोणावरही जबाबदारी निश्चित केलेलं नाही. ही आता तर आपण रेस्क्यूच्याच ऑपरेशनमध्ये आहोत. एवढी मोठी दुर्घटना घडते, पालिकेची बिल्डिंग दुसरी असते तर तुम्ही काय बिल्डरवर कारवाई करून लगेच गुन्हा दाखल केला असता. इथं पालिकेवर आता पालिकाच दोषी दिसते या सगळ्या याच्यात. बघा बिल्डिंग जर कचऱ्याचा चांगलं ढीग झालं नव्हतं असं म्हणायचं का मग? नाही नाही म्हणजे नाही. एवढा तसं म्हणतच वर्ण नाही. आल्यानंतर ते म्हणजे याचा अर्थ Landsliding construction कसं चांगलं तुम्ही झालं नाव नाही. देता, सर? कचरा building वर Construction पडलाय त्या, सर, obviously ते भविष्यामध्ये building वर construction- लँडस्लाईड सारखंच झालं ना, आपण जर बघितलं तर लँडस्लाईड सारखंच झालं. या कचरा डेपोची क्षमता किती आहे आणि ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस क्षमतेपेक्षा किती किती जास्त कचरा कचरा होता आणि या प्रकल्पामध्ये दररोज किती कचऱ्यावर प्रक्रिया होणं अपेक्षित होतं आणि त्या तेवढी प्रक्रिया या डेपोमध्ये होतीये का आणि कचऱ्याचं प्रमाण जे आहे मर्यादेपेक्षा जास्त आहे. आता दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ह्या प्लॅन्टमध्ये ज्या कचऱ्याची प्रक्रिया होती 1400 मेट्रिक टन कचरा आहे. तो शहरातनं जो आपण कचरा गोळा करतो त्याचं सेग्रिगेशन करून जो ओला कचरा असतो त्याचं कंपोस्ट केलं जातं आणि जो ड्राय कचरा आहे तो MRF म्हणजे ज्याला मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी म्हणतात त्याच्यातनं तो RDF सेपरेट केला जातो आणि तो RDF इथे जाळून त्याच्यातून जी एनर्जी निर्माण होते त्याच्यातून 12 मेगावॅट आपली एनर्जी निर्माण होते. हा जो कचरा आपण बघताय ना, हा कचरा हा जेव्हा महापालिका स्थापन झाली 1982 पासूनचा तेव्हापासूनचा याला लिगसी वेस्ट म्हणतात. हा लिगसी वेस्ट आहे आणि सॅनिटरी लँडफिल याला म्हणतात. तर तो SLF फॅसिलिटी आहे. त्यामुळे ह्या कचऱ्याचा आणि प्लॅन्टचा तसा काही संबंध नाही आहे. आता ही जी लँडफिल आहे ही काढण्यासाठी बायोमायनिंगची म्हणून प्रक्रिया असते. बायोमायनिंगची सुद्धा काम दोन्ही ठिकाणी चालू आहे. म्हणजे मागच्या बाजूला जे कचरा येतो आणि इथे पण बायोमायनिंगचं काम चालू आहे. त्यामुळे प्लॅन्ट ऑपरेशन आणि हा कचरा इथे काही संबंध नाही. सर मात्र पण किती क्षमतेपेक्षा कचरा इथे जास्त आहे का जो आलेला आहे कचरा तो याची नाही हा मी आपल्याला तेच सांगतो की प्लॅन्ट जेव्हा स्थापन झाला तेव्हापासून कचरा इथे डम्पिंग होत नाही. तो कचरा पूर्णपणे प्रक्रिया केला जातो. हा पूर्वीचा कचरा आहे, लिगसी वेस्ट म्हणतात याला. म्हणजे हा गेल्या 40-45 वर्षाचा जो कचरा आहे तो कॅपिंग करून तो ठेवलेला आहे आणि तो बायोमायनिंग करून आपण तो त्याचं सेपरेट करून मग तो हा डोंगर आपण तिथनं हटवतो. सर मात्र साधं गणित आहे. एखादी इमारत ज्यावेळेस आपण बांधतो त्यावेळेस त्याचा आपण वेट चेक करतो याची क्षमता काय आहे, किती वजन पेलू शकतं. जर वरून कचरा आलाय तर याचा अर्थ की कंस्ट्रक्शन चांगलं झालेलं नव्हतं, ते इमारतीला झेपलं नाही. मग ही तरी जबाबदारी निश्चित करणार आहात की नाही? म्हणजे की भविष्यात एका साधं गणित आहे, म्हणजे वरून जर कचरा आला तर भविष्यामध्ये इमारत पडू नये यासाठी प्रकल्प उभारतानाच काही विचार केला गेला नव्हता का? बघा आपण जेव्हा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करतो तर इंजिनियर्सचं म्हणणं असं असतं की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताना आपण व्हर्टिकल लोडचं बघत असतो, हॉरिझॉन्टल लोडचं आपण कधी प्लॅन करत नाही. ओके. आणि इथे हा जो ढीग कोसळला हा मागणं आल्यामुळे हा हॉरिझॉन्टली त्याने पुश केलं आहे बिल्डिंग. ओके. त्यामुळे ती बिल्डिंग कोलॅप्स झाली. हिंदी में आता आपण जानना चाहते हैं इथं कि पाया अभी तक व्यवस्था प्रत्येक हिंदी खाली खदान होती ना, साधा प्रश्न आहे. कचरा डेपो नाही. भुसभुशीत असतो obviously. खाली इथं खडक कसं काय मिळतं? इथं खाण होती त्यामुळे इथे खडक होता पूर्वी. ठीक है सर हिंदी में जानना चाहते हैं कि अभी तक